Dear students, today we start the some numericals which are based on the graphs. Already we have learned the graph of velocity time, position time, displacement time, distance time and speed time. And some of the numericals asked on these graphs. And therefore, problem number 55. A car starts from rest, means initial velocity u is equal to 0, moves with uniform acceleration. Uniform acceleration means a acceleration constant, attain a velocity, how much? 72 kilometer per hour, that is to be converted into meter per second, multiplying it by 5/18. नेहमी बेटा लक्षात ठेवायचं, किलोमीटर पर आवर एस आय युनिट नाही, तर त्याला काय करायचं, नेहमी किलोमीटर पर आवर तुम्हाला युनिट दिला असेल आणि त्याला एस आय युनिटमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर आपण काय करायचं, जे दिलेलं इथं युनिट असेल त्याला 5/18 मल्टिप्लाय करायचं. हा कन्व्हर्शन फॅक्टर आहे, किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंद. हे काय येतं, 18 चौक 72 आणि हे 5 चौक 20 मीटर पर सेकंद स्पीड. किती वेळेमध्ये ती स्पीड अटेंड केलेली आहे, T1 टाईम इज इक्वल टू 15 सेकंदामध्ये. देन इट मूव्ज विथ युनिफॉर्म स्पीड. आता युनिफॉर्म स्पीड जे असेल ह्याच्या पुढे ही इनिशियल आणि ही अटेंड केलेली स्पीड आणि त्याच्यानंतरची स्पीड जी असेल पुढे ती युनिफॉर्म आहे, किती, 20. देन इट मूव्ज विथ युनिफॉर्म स्पीड फॉर 20 सेकंद. म्हणजे कोणती स्पीड आहे, 20 मीटर पर सेकंदची ही स्पीड आहे, ती युनिफॉर्म स्पीड पुढे मेंटेन केलेलं आहे. किती वेळेमध्ये सांगावर मला, टाईम किती दिलेला आहे, 20 सेकंदामध्ये. अँड देन ब्रॉट टू रेस्ट, मीन्स त्याची फायनल वेलॉसिटी VF इज इक्वल टू 0 इन टाईम T3 इज इक्वल टू 10 सेकंद अंडर युनिफॉर्म रिटार्डेशन. देन टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय यूजिंग वेलॉसिटी टाईम ग्राफ. आलं का, आत्ताच मी तुम्हाला म्हणलं तर वेलॉसिटी टाईम ग्राफ. तर आता ग्राफ आपल्याला काढायचा आहे, तर वाय ॲक्सिसवरती काय घ्यायचं आहे, वेलॉसिटी. एक्स ॲक्सिसवरती काय घेणार तुम्ही, टाईम. हे पहा बेटा, हे इथून इथपर्यंत. आता ही वेलॉसिटी मीटर पर सेकंद, आपण काय करू, हे 10चा स्केल घेतला, इथं मी 20 मीटर पर सेकंद आणि टाईम कितीचा दिलेला आहे सुरुवातीला, 15 सेकंद. इथं आपण जर घेतलात किती, 10चा जर स्केल घेतलात, हा 10, इथं 20, इथं 30 आणि इथं 40. टाईम T इन सेकंद. चला बेटा, आता इथं किती झालेलं आहे, 20 मीटर पर सेकंद 15 सेकंदामध्ये. म्हणजे इथं तुमचं 15 सेकंद आणि ही सरळ हा पॉईंट इथं येतो. हे इथून इथपर्यंत हा असा ग्राफ झाला. सुरुवातीची स्पीड 0 इथं आणि ती स्पीड किती आहे, 20. किती वेळेमध्ये, हे 15 सेकंदामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे 20 सेकंद, या 15च्या पुढे 20, 15च्या पुढे 20 म्हणजे किती झालं, 15 आणि 10 25 आणि 10 35, म्हणजे इथपर्यंत. त्याची स्पीड किती आहे सांगावर मला, स्पीड कॉन्स्टंट आहे पुढे 20 मिनिट 20 सेकंद. पाहत आहे 20 सेकंदाचं मी तुम्हाला इथं हे असा ग्राफ काढायचा बेटा. हे पुढे 20 सेकंदामध्ये, ह्याच्या पुढे इथून इथपर्यंत आणि स्पीड आहे 20 मीटर पर सेकंद, राईट. आणि ही इथं आलं तुमचं 35 आणि त्याच्यानंतर पुढे 10 सेकंद म्हणजे 45, इथं येईल 10 सेकंद म्हणजे 45. तर तो इथून आल्यानंतर मोशन रिटार्ड झालेले आहे, युनिफॉर्मली रिटार्डिंग मोशन आहे, हे असं आलेलं आहे. म्हणजे अशा टाईपचा ग्राफ काढायचा आहे. तर आता
या पार्टिकलनं टोटल डिस्प्लेसमेंट किती, टोटल डिस्प्लेसमेंट कव्हर्ड, टोटल डिस्प्लेसमेंट कव्हर्ड एस इज इक्वल टू डिटरमाइन काढायचं. आलं का? फार सोपे प्रॉब्लेम असतात बरं का. ग्राफ काढायचा अगोदर हे वाचून मी काय केलं, तुमच्या पुढे ग्राफ पुटअप केलं आणि या ग्राफच्या सहाय्यानं तुम्हाला कळलं पाहिजे की कशा पद्धतीनं आणि काय काढायचं आहे. आपली आयडिया अगोदर क्लिअर झाली पाहिजे. आता बेटा इथून इथपर्यंत गेलेला आहे तो पार्टिकल, तर हा एक ट्रायंगल आहे, हा दुसरा रेक्टँगल आहे आणि हा तिसरा ट्रायंगल आहे. आणि मी तुम्हाला थिअरी जेव्हा शिकवत होतो त्यावेळेस सांगितलं होतं की एरिया बाउंडेड बाय द कर्व इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. आता पहा, डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल प्लस एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल प्लस एरिया ऑफ थर्ड ट्रायंगल, एरिया ऑफ थर्ड ट्रायंगल. चला बेटा काढावर बेटा किती येतं, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला 1/2 हाईट इंटू बेस. हे पहा 1/2 हाईट किती आहे, हाईट याची इथून इथपर्यंतची हाईट आहे 20 आणि बेस किती आहे 15 मायनस 0 दॅट इज 15 प्लस एरिया ऑफ रेक्टँगल हाईट इंटू बेस, हाईट 20 बेस 35 मायनस 15 म्हणजे किती झालं हे 20 प्लस एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 हाईट इंटू बेस किती आहे बेटा 10. चला हे इथं 10 झालं, परत इथं 10 झालं. हां यस बरोबर हे किती 15 इंटू 10 150 प्लस 22 इंटू 20 किती आलं 400 प्लस 10 इंटू 10 100. हां हे किती 400 प्लस 100 500 500 प्लस 150 650 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी दिलेला आहे आन्सर तुम्हाला डी, किती 650. परत एक वेळेस नीट लक्ष द्या. फिगर आपण पहिला प्रॉब्लेम फिगरचा आहे आणि अलीकडे फिगरचा एक तरी प्रॉब्लेम एक्झाममध्ये पडत चाललेला आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला जो डाटा दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचायचा, लाईन टू लाईन जायचं प्रत्येक लाईन. आता युनिफॉर्म कार स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट म्हणजे मी काय घेतलं इथं इनिशियल वेलॉसिटी 0 घेतली बेटा. मूव्ज विथ युनिफॉर्म एक्सलेशन म्हणजे ए कॉन्स्टंट आहे. अटेंडचं वेलॉसिटी, ती वेलॉसिटी किती कारनं अटेंड केलेलं आहे 72 किलोमीटर पर आवर, त्याला मीटर पर सेकंद, मल्टिप्लाईंग 5/18. 18नं 72ला कॅन्सल केलं 4 आलं, 4 इंटू 20 4 इंटू 5 म्हणजे 20 आलं. SI युनिटमध्ये कन्व्हर्ट करून घ्यायचं. त्यानंतर टाईम किती पहा आता पुढे, इट मूव्ज 15 सेकंदामध्ये. हे पहिल्यांदा आपल्याला जो टाईम दिलेला आहे तो किती टाईम आहे 15 सेकंद, हे 15 सेकंद. देन विथ युनिफॉर्म स्पीड फॉर 20, पुढे टाईम किती आहे 20 युनिफॉर्म स्पीड आणि फायनल वेलॉसिटी 0 आहे किती वेळेमध्ये 10 सेकंदामध्ये. म्हणजे हा डाटा झाला. सरळ काय केलं मी, एक वेलॉसिटी टाईम ग्राफ काढला. वेलॉसिटी आपल्याला 20 दिलेला आहे, 10चा स्केल घेतला, इथं 0 to 10 10 to 20 आणि एक्स ॲक्सिसवरती किती घेतला मी, हा 10 20 30 40 आणि पुढे 50 वगैरे. आणि मग त्या पद्धतीने जसा डाटा दिलेला आहे तसे पॉईंट लोकेट केला आणि असा ग्राफ काढला. आणि ग्राफ काढल्यानंतर काय आपल्याला करायचं आहे पुढे, की या कर्वनं आपला हा स्ट्रेट लाईन इथून इथपर्यंतचा, पुढे इथून इथपर्यंतचा आहे, पूर्ण इथून इथपर्यंतचा आहे. हा टोटल एरिया जो असेल, हा टोटल एरिया असा, हा टोटल एरिया बाउंडेड बाय दिस ग्राफ इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, हे एवढा पूर्ण. आता हे एरिया बाउंड काढला
ए एरियामध्ये हा एक पहिला ट्रँगल केला, नंतर दुसरा रेक्टँगल केला आणि परत तिसरा ट्रँगल केला आणि या सर्व एरियाची ॲडिशन केल्या रिझल्ट आपल्याला येतो बेटा. चला, हा पहिला प्रॉब्लेम आपण इथला ग्राफचा आपण लर्न केलेला आहे. आता पुढचा जो प्रॉब्लेम आपल्याला आहे, कोणता प्रॉब्लेम आहे? चला बरं, पुढचा प्रॉब्लेम आपण जे लर्न करणार आहे तर तो फिगरचाच आहे. इन द फॉलोइंग फिगर द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी मूव्हिंग अलॉंग ए स्ट्रेट लाईन ॲट डिफरंट टाइम्स, द व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी ड्युरिंग ए बी. फिगरकडे पहा. ए पासून बी पर्यंतची व्हेलॉसिटी किती असेल तर ती काढायचं आहे. ग्राफ कशामध्ये म्हटलेला आहे? डिस्प्लेसमेंट आणि टाईममधला ग्राफ. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफमध्ये ए पासून बी पर्यंत आणि बी पासून सी आणि सी पासून डी पर्यंत कुठलंही काढता येऊ शकतं. तर पहिल्यांदा मला सांगा, हा स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफचा स्लोप म्हणजे काय असतं? वेलॉसिटी. दॅट इज द स्लोप ऑफ straight line, the slope of straight line AB is, सांगा बेटा, स्लोप म्हणजे काय म्हणलं मी? हा ट्रँगल तयार झाला ए बी, आपण याला इथं सी म्हणू. तर यामध्ये अपोजिट साईड अपॉन, म्हणजे हा स्लोप म्हणजे टॅन थीटा असतो नेहमी. पुढची बाजू, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. तर समोरची बाजू काय येते? स्लोप इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय ए बी. चला, बी सी किती आहे रे? हे 4 आहे, हे इथं 1 आहे. बरेचसे विद्यार्थी इथं चुकतात आणि इथं लक्ष ठेवा. 1 0 दिलेलं आहे. 1 आणि 0. 1 पासून स्टार्ट झालं आहे कॉर्डिनेट इथं. कोणता? एक्स कॉर्डिनेट. आणि वाय कॉर्डिनेट 0 पासून स्टार्ट झालेला आहे. म्हणजेच काय झाला? 4 - 0 डिवायडेड बाय एक्स कॉर्डिनेटचा डिफरन्स 5 - 1. बरेचसे विद्यार्थी 5 - 0 घेतात, तसं घेता येत नाही. एक्स कॉर्डिनेट पहिल्यांदा, वाय कॉर्डिनेट नंतर असतो. मग एक्स कॉर्डिनेट 1 पासून सुरुवात झालेली आहे आणि वाय कॉर्डिनेट 0 पासून सुरुवात केलेलं आहे. मग याचा स्लोप किती आला? 4 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1. बरोबर आहे ना? 4 - 0 4, 5 - 1 4, दॅट इज. आणि व्हेलॉसिटी इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंड. Velocity is equal to 1 meter per second. So this is the very simple problem. आलं ना लक्षात? पहिल्या प्रॉब्लेमला खूप वेळ देऊन दुसरा प्रॉब्लेम पटकन पाहिल्या चाला. आता त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम जो असेल तो कोणता? तिसरा प्रॉब्लेम बेटा. तोच आहे, अगोदरचा जो प्रॉब्लेम होता तोच प्रॉब्लेम आहे तिसरा प्रॉब्लेममध्ये. आता या प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे? तोच इन द अबो प्रॉब्लेम, म्हणजे फिगर परत मी रिपीट काढली म्हणजे तुम्हाला रेफरन्स कळावा पाठीमागच्या. द वेलॉसिटी ऑफ द बॉडी ड्युरिंग बी सी म्हणलेला आहे बेटा. हा तुमचा पॉईंट बी आहे इथं, हा बी पॉईंट आणि हा सी पॉईंट. तर स्लोप बी सी इज इक्वल टू काय? डिफरन्स इन वाय कॉर्डिनेट. वाय कॉर्डिनेटचा डिफरन्स y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1 इज इक्वल टू सांगा काय डिफरन्स येतो? 4 - 4 डिवायडेड बाय टाईम किती आहे? इथं 8 आहे. 8 - 5 इज इक्वल टू 0 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 0. काय आली वेलॉसिटी? 0 आपल्याला इथं दिलेलं आहे. आता मी झाला आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. समजा इथं विचारलं असतं व्हेलॉसिटी ड्युरिंग सी टू डी. वेलॉसिटी पुढचा मी विचारतो तुम्हाला. वेलॉसिटी ड्युरिंग सी टू डी, सी डी इज, सांगा वेलॉसिटी ड्युरिंग सी डी इज काय असेल बेटा? ह्या स्ट्रेट लाईनचा स्लोप ऑफ
CD is equal to y2 minus y1 divided by x2 minus x. चला y2 किती आहे 8 इथला कॉर्डिनेट, y1 किती आहे 4. लक्षात आलं ना. हा कॉर्डिनेट बेटा इथला, सीचा कॉर्डिनेट हा इथं असा, डीचा कॉर्डिनेट y इथं आहे. करस्पॉन्डिंग x कॉर्डिनेट 8, y कॉर्डिनेट 10. दॅट इज 10 minus 8 is equal to 4 divided by 2 is equal to 2 meter per second. हे विचारलं नाही तुम्हाला, पण मी मुद्दाम सांगत आहे. तुमचा प्रॉब्लेम इथं संपला, या ठिकाणी संपला तुमचा प्रॉब्लेम. परत जर एखाद्या वेळेस विचारलं असं, म्हणून याला पुढचा पार्ट घेतला. इथून इथपर्यंत हा सी टू डीचा आपण नवीन प्रॉब्लेम त्यातच क्रिएट केला आणि हा प्रॉब्लेम नंबर 57 आपण इथं कंप्लीट केलेला आहे बेटा. हां, आता पुढे जो न्यूमरिकल आहे हा कोणता न्यूमरिकल 58 नंबरचा. पहा बरं, पाचा लक्ष देऊन. द वेलॉसिटी टाईम ग्राफ, VT ग्राफ म्हणतो आपण, वेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ ए बॉडी इज शोन इन फिगर. The ratio of the average acceleration during the intervals OA and AB. आता velocity time graph तुम्हाला दिला आहे बेटा, आणि velocity time graph म्हणजे कोणता OA, आणि O पासून ए पर्यंत हा पॉईंट पाहिजे ना. ही स्टेट लाईन आहे OA, इथं ए पॉईंट द्या, अँड AB बरोबर आहे, AB राईट, करेक्ट करा. तर बेटा आता इथं काय येईल सांगा मला. आता याचा टॅन थीटा म्हणजे वेलॉसिटी, काय वेलॉसिटी टाईममध्ये ॲक्सलरेशन ऑफ कोणत्या याचं OA ग्राफ इज इक्वल टू, हां सांगा मला काय येतं. आता टॅन थीटा ना, दॅट इज टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू, सांगा टॅन थीटाची किंमत किती येते रे. अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट म्हणजे वेलॉसिटीचा चेंज, ॲडजस्टंट म्हणजे टाईम. वेलॉसिटी अपॉन टाईम इज नथिंग बट ॲक्सलेशन. टॅन ऑफ थीटा, आणि किती दिलं आहे तो थीटा, टॅन थीटा 1 म्हणू आपण, हा थीटा 1 आणि हा थीटा 2, हा थीटा 2, दॅट इज टॅन ऑफ 30. आणि दुसरा जो असेल तो त्याचं ॲक्सलेशन AB is equal to tan of theta 2 is equal to tan of 60 degree. आता रेशो विचारलेला आहे तुम्हाला. कशाचा रेशो आहे. द रेशो ऑफ द ॲव्हरेज ॲक्सलेशन ड्युरिंग द इंटरवल OA, म्हणजे कोणतं आलं AOA, tan थीटा tan 30 डिवायडेड बाय tan 60. चला, टॅन 30ची किंमत 1/√3 आणि टॅन 60ची किंमत √3 बरोबर आहे, आणि दॅट इज इक्वल टू 1 डिवाइड बाय √3 इंटू √3 अँड दॅट इज इक्वल टू 1/3. 1/3. बरेचसे विद्यार्थी कॅन्सल करतात, याचा अर्थ असा होत नाही बेटा. हे असं आहे, पूर्ण डिवाइड आहे याचा, इथल्या इथंच होतं, आणि मग 1/√3 इंटू 1/√3 दॅट इज 1/3 आहे. तर अशा टाईपचा एक प्रॉब्लेम तुम्हाला विचारू शकतील. हे विचारलेलं आहे कदाचित पाठीमागे. तर तुम्हाला हा प्रॉब्लेम लक्षात आला. चला बेटा, आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 50कडे आपण जाऊया. 59, प्रॉब्लेम नंबर 59 राईट. हां चला, काय दिलेलं आहे पहा बरं. velocity time graph of a moving object is shown in figure.
ॲट वेलॉसिटी सेंटीमीटर पर सेकंद घेतलेला आहे आणि एक्स ॲक्सिसवर ते काय घेतलेलं आहे आपल्याला टाईम घेतलेला आहे सेकंदामध्ये. द मॅक्झिमम ॲक्सलरेशन इज. आता हे मॅक्झिमम ॲक्सलरेशन कसं काढायचं बेटा? आता मी तुम्हाला ओ, इथं ए, इथं बी, इथं सी आणि डी घेतला. आता ॲक्सलरेशन म्हणजे स्लोप आहे या ग्राफचा, तर सडनली राईज झालेलं. आता इथून इथपर्यंत आता स्लोप ओ ए, ओ स्लोप ओ ए स्ट्रेट लाईनचा घ्या बेटा, मॅक्झिमम काढायचा ना, इथून इथपर्यंतचा घ्या. काय असतो स्लोप बरोबर? डिफरन्स इन वाय कॉर्डिनेट डिवाइडेड बाय डिफरन्स इन एक्स कॉर्डिनेट. सांगावर काय येतं? वाय कॉर्डिनेटचा डिफरन्स म्हणजे 20 - 0 डिवायडेड बाय 20 - 0 डिवायडेड बाय 20 - 0 इज इक्वल टू 20/20 इज इक्वल टू 1. स्लोप ओ ए 1 आला. त्यानंतर स्लोप ए बी, स्लोप ए बी वाय कॉर्डिनेटचा 0 म्हणजे 20 - 20 अपॉन 30 - 20 0 डिवाइड बाय 10 इज इक्वल टू 0. त्यानंतर स्लोप बी सी इज इक्वल टू काय बेटा? 80 - 20 डिवायडेड बाय 40 म्हणजे कुठलं? इथलं -30. हे एक्स कॉर्डिनेट म्हणजे हा आणि नंतर इथला कॉर्डिनेट 20. आता करस्पॉन्डिंग इथला कॉर्डिनेट किती आहे? 40 -30. तर हे किती येईल सांगा मला? दॅट इज 60. बरोबर आहे. आणि हे आलं इथं 10 इज इक्वल टू 6 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हां, आता सांगा इथं. आता तुम्हाला 3 दिले आहेत. यात मॅक्सिमम कोणता आहे? ऑब्वियसली दिस इज मॅक्सिमम. बी सीच आहे. स्लोप बी सी मॅक्सिमम 6 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता मिनिमम स्लोप विचारलं, मिनिमम ॲक्सलरेशन विचारलं असतं तर आपण 0 काढलं असतं आणि ते कोणत्या? ए बी कर्व स्ट्रेट लाईन हे असं. मॅक्झिमम मिनिमम दोन्ही विचारलं तर अशा पद्धतीनं ते सॉल्व करायचं बेटा. आलं? अंडरस्टूड दिस प्रॉब्लेम? येस. आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर, पुढचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमकडे कॉन्सन्ट्रेशन करा बेटा. अ लिफ्ट इज गोइंग अप. द व्हेरिएशन इन द स्पीड ऑफ द लिफ्ट इज ॲज गिवन इन द ग्राफ. हे लिफ्टची स्पीड आहे. व्हॉट इज द हाईट टू विच द लिफ्ट टेक्स द पॅसेंजर. व्हॉट इज द हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट लिफ्ट टू कॅरी द पॅसेंजर म्हणजे हाईट काढायचं बेटा. चला, आता तुम्हाला दिलेला हा पहिला ग्राफ, ह्या ग्राफचा पहिला ट्रँगल, हा दुसरा रेक्टँगल आणि हा तिसरा ट्रँगल. या तिन्हीचा एरिया काढलात तर डायरेक्ट तुमचा न्यूमरिकल सॉल्व झाला. तर हाईट एच इज इक्वल टू एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, area of first triangle plus area of second rectangle plus area of third triangle. चला सांगावर काय येतो? 1/2 हाईट इंटू बेस प्लस हाईट इंटू बेस प्लस 1/2 हाईट इंटू बेस. हा फॉर्म्युला झाला हाईट एच किंवा डिस्प्लेसमेंट बरोबर. चला 1/2
हाईट किती आहे 3.6 दिलेलं आहे तुम्हाला 3.6 इंटू बेस 2 मायनस 0 2 प्लस हाईट 3.6 इंटू बेस 10 मायनस 2 8 हे 10 मायनस 2 8 इंटू प्लस 1/2 हाईट 3.6 इंटू बेस 12 मायनस 10 2 प्लस हे 2 कॅन्सल इथं 2 कॅन्सल अँड दिस इज इक्वल टू 3.6 तिन्हीमध्ये कॉमन आहे 1 प्लस 8 प्लस 1 that is equal to 3.6 into 10 equal to 36 meter equal to 36 meter is the result of this numerical. चला बेटा हे 60 नंबरचा न्यूमरिकल आपण सॉल्व केला. चला पुढे 61 नंबरचा न्यूमरिकल जो असेल तो पहा बरं. आता या ठिकाणी 61 मध्ये काय दिलेलं आहे रीड द वेलॉसिटी टाइम ग्राफ ऑफ ए बॉडी मूविंग इन ए स्ट्रेट लाईन इज शोन इन द फिगर. हे वेलॉसिटी वाय ॲक्सिसवरती टाईम एक्स ॲक्सिसवरती दाखवलेलं आहे. द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी इन 6 सेकंड आर रिस्पेक्टिवली. चला आता काय येतं पहिल्यांदा हा एक रेक्टँगल हा दुसरा रेक्टँगल आणि हा तिसरा रेक्टँगल. तर पहिल्यांदा तुम्हाला डिस्प्लेसमेंट ड्युरिंग 10 सेकंड इज इक्वल टू काय ते बेटा एरिया ऑफ फर्स्ट रेक्टँगल प्लस एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल प्लस एरिया ऑफ थर्ड रेक्टँगल सिम्बॉलिक. चला हां काय येतं हे हाईट इंटू बेस किती आहे हाईट 4 हे 4 मायनस 0 म्हणजे 4 इंटू बेस 2 मायनस 0 म्हणजे 2 प्लस दुसऱ्याचं काय येतं बेटा. आता हे तुम्हाला इथं किती दिलेलं आहे 2 इथं -2 आणि 0 -0 म्हणजे 0च इंटू टाईम कधी निगेटिव्ह नसतो 4 - 2 म्हणजे 2 प्लस अप्पर साईडचे पॉझिटिव्ह घ्यायचं लोअर साईडचं निगेटिव्ह घ्यायचं डिस्प्लेसमेंटसाठी. आणि पुढे काय येतं हे 2 आहे इथून असं हे असं 2 आहे 2 इंटू 6 - 4 2 दॅट इज इक्वल टू 8 - 4 प्लस 4 इज इक्वल टू 8 मीटर. 8 मीटर काय आलं डिस्प्लेसमेंट. आता बेटा डिस्टन्स लक्षात ठेवा फरक काय आहे डिस्टन्स इन 10 सेकंद इज येस तोच फॉर्म्युला आहे एरिया ऑफ फर्स्ट रेक्टँगल प्लस एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल प्लस एरिया ऑफ थर्ड रेक्टँगल. पहिल्याचं किती 4 × 2 प्लस 2 × 2 प्लस 2 × 2 काय फरक आला. डिस्टन्स निगेटिव्ह केव्हाही नसतं ते नेहमी पॉझिटिव्ह. अप्पर साईडचं पॉझिटिव्ह लोअर साईड निगेटिव्ह हे डिस्प्लेसमेंटमध्ये घ्यायचं. डिस्टन्स म्हणलं तर सर्वच पॉझिटिव्ह घ्यायचं लोअर साईडचे पॉझिटिव्हच घ्यायचं. म्हणजे इथं किती आलं 8 + 4 + 4 इज इक्वल टू 16 मीटर is the result of this numerical. आलं
लक्षामध्ये पूर्ण हे प्रॉब्लेम नंबर 61 आपण कंप्लीट केलेला आहे बेटा. आता त्यानंतर आपला पुढचा प्रॉब्लेम जो असेल तो प्रॉब्लेम कोणता? दॅट इज प्रॉब्लेम नंबर 62. Velocity time graph for a moving object is shown in the figure. The total displacement of the object during the time interval when there is non-zero acceleration and retardation. Non-zero acceleration and retardation. लक्षात येतं का पहा. The velocity time graph for a moving object is shown in the figure. Total displacement of the object during the time interval when there is non-zero acceleration and a retardation. Non-zero acceleration and a retardation कुठं असेल? हे पाहिजे बेटा, इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन 0 आहे. चेंज किती आहे? वेलॉसिटीचा चेंज 0 असेल तर ॲक्सलेशन. आता इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन पॉझिटिव्ह, इथून इथपर्यंतचं ॲक्सलेशन निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला आता इथं जर तुम्ही घेतलात ए, बी आणि सी, तर एवढा ए बी सी एवढ्या टाईममध्ये तुम्हाला काय काढायचं आहे? डिस्प्लेसमेंट. सांगा काय येतं? व्हॉट इज? सरळ सरळ आपण इथं घेतलात, या कर्वनं एरिया बाउंड जे केलेला आहे विथ द टाईम ॲक्सेस तो तुम्हाला काढावा लागेल. आणि तो कसा काढायचा? हा एक ट्रँगल आणि हा जो दिलेला आहे इथं खाली, हा एक ट्रँगल आणि हा दुसरा काय येतो तो? रेक्टँगल. मग इथं डिस्प्लेसमेंट यस बरोबर आहे एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल प्लस एरिया ऑफ सेकंड रेक्टँगल. सिम्पल वेनं हां काय येतं? 1/2 हाईट इंटू बेस प्लस रेक्टँगल हाईट इंटू बेस. 1/2 हाईट किती असेल? इथं पहा बेटा, 4 - 1, 4 - 1 इंटू बेस 40 - 20 प्लस आता हे छोट्या रेक्टँगलची खालचा जो छोटा रेक्टँगल दिसतो ना, या रेक्टँगल किती आहे हाईट? 1 - 0 आणि बेस 40 - 20 इथून इथपर्यंत 40 - 20 इज इक्वल टू 1/2 इंटू 3 इंटू 20 प्लस 1 इंटू 20. इथं आलं 10. दॅट इज 30 प्लस 20 इज इक्वल टू 50 मीटर. 20 plus 30 is equal to 50 meter is the result of this numerical. Now next, लक्षात आला ना, सिंपल प्रॉब्लेम आहे बेटा, काळजीपूर्वक पाहिल्यानंतर रिझल्ट तिथंच येतो. आता नेक्स्ट न्यूमरिकल जो असेल तो न्यूमरिकल नंबर 63 मध्ये पहा. व्हॉट इज 63? इन द फॉलोइंग ग्राफ distance traveled by the body in meters. Distance traveled by the body in meters during किती टाईम असं काहीच म्हणलेलं नाही. आता हे डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे पहिला हा इथं तुम्हाला दिलेला आहे, पहिला ट्रायंगल, दुसरा रेक्टँगल आणि तिसरा ट्रायंगल असतो. म्हणून डिस्प्लेसमेंट यस इज इक्वल टू, सांगा, यस इज इक्वल टू area of first triangle plus area of second rectangle plus area of third triangle. हां काय येतं? 1/2 height into base plus height into base
प्लस 1/2 हाईट इंटू बेस. चला 1/2 हाईट किती आहे वेळा. आता हे पाहिजे तर 10 - 0 म्हणजे 10 प्लस हाईट 10 आणि बेस हाईट इंटू बेस 1/2 हाईट इंटू बेस म्हणजे हाईट किती आहे हे 10 बेस किती आहे 10च बरोबर आहे. प्लस पुढे सेकंड हाईट किती 10 20 - 10 म्हणजे 10 प्लस 1/2 हाईट या ट्रायंगलची हाईट किती 10 इंटू बेस 30 - 20 म्हणजे 10. चला बेटा किती आलं हे इथं कॅन्सल 5 इंटू 10 50 प्लस 100 प्लस हे इथं कॅन्सल केलं 50 अँड दॅट इज इक्वल टू 200 मीटर. 50 इंटू 50 प्लस 50 100 प्लस 100 200. रिझल्ट ऑफ दिस न्यूमरिकल इज 200. हां आता त्यानंतर म्हणजे लक्षात आलं ना प्रॉब्लेमची एक वेळेस लिंक लागली प्रॉब्लेम कशा टाईपचे आहेत हे लक्षात आलं तर पुढे काहीही अडचण येत नाही. आता तो प्रॉब्लेम नंबर 64 पहा बेटा. कॉन्सन्ट्रेशन ठेवून जर पाहिलात द डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ फॉर 2 पार्टिकल्स A and B आर स्ट्रेट लाईन म्हणजे डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफ हे डिस्प्लेसमेंट कोणत्या ॲक्सिसवरती घेतले मी डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस डिस्प्लेसमेंट आणि इथं घेतलेला आहे आपण टाईम. तर हा इथं जो तुम्हाला दिलेला आहे यस हा जो अँगल आहे तो किती आहे 30 डिग्री आणि हा अँगल आहे तो 60 डिग्री. हा ए आणि हा बी. द रेशो ऑफ वेलॉसिटीज ऑफ ए व्ही ए अपॉन व्ही बी इज टू बी कॅल्क्युलेटेड. डिस्प्लेसमेंट टाईम ग्राफमध्ये स्लोप म्हणजे काय असतं टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू वेलॉसिटी. स्लोप इज इक्वल टू टॅन थिटा इज इक्वल टू वेलॉसिटी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दिस इज द शॉर्टकट फॉर्म्युला. पहा बेटा व्ही ए अपॉन व्ही बी इज इक्वल टू टॅन ऑफ 30 टॅन ऑफ 60. चला टॅन 30ची किंमत किती 1/√3 आणि टॅन 60ची किंमत होल डिवायडेड बाय √3 इज इक्वल टू 1/√3 इंटू √3 इज इक्वल टू 1/3. आन्सर इज 1:3 म्हणजे डी आन्सर या न्यूमरिकलचं करेक्ट आन्सर जे असेल तर हे कोणतं असेल डी आन्सर बेटा. म्हणजे ग्राफ काढायचा दिलेल्या याच्यामधला आपण ग्राफ काढायचा समजून घ्यायचं काय दिलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा सॉल्व करायचा. आता पुढे जो असेल न्यूमरिकल दॅट इज प्रॉब्लेम नंबर 65. पाहा बेटा प्रॉब्लेम नंबर 65 मध्ये काय दिलेलं आहे वाचा. द वेलॉसिटी टाईम ग्राफ ऑफ ए बॉडी हे वेलॉसिटी आणि हा टाईम ग्राफ ऑफ ए बॉडी मूविंग इन ए स्ट्रेट लाईन इज गिवन बिलो. द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन 10 सेकंद. डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी इन 10 सेकंद म्हणजे कुठून कुठपर्यंत इथं बेटा 10 सेकंद अँड डिस्टन्स कव्हर्ड इन 10 सेकंद. आता अगोदर डिस्प्लेसमेंट काढूया. डिस्प्लेसमेंट इन 10 सेकंद
and distance in 10 सेकंड. डिस्प्लेसमेंट इन 10 सेकंड अँड डिस्टन्स इन 10 सेकंड. तर बेटा हा एक ट्रँगल, हा दुसरा ट्रँगल, हा तिसरा ट्रँगल आणि हा चौथा ट्रँगल. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू, हां सांगा, एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल प्लस एरिया ऑफ सेकंड ट्रँगल प्लस एरिया ऑफ थर्ड ट्रँगल प्लस एरिया ऑफ फोर्थ रेक्टँगल. सांगा हे किती आलं रे? पहिलं 1/2, हाईट किती 2 इंटू बेस 4 मायनस 0 4 प्लस आता इकडचा हाईट किती 1, ट्रँगल आहे 1/2, हाईट 2 इंटू बेस 6 मायनस 4, हे 6 इथलं मायनस 4 म्हणजे 2, हे 2 प्लस आता बेटा इथं काय तर मायनस घ्यायचं. कशामुळे? लोअर साईडला आहे. हे इथं जे डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलेलं आहे हे असं, आणि इथं -1 आणि -2 मीटर पर सेकंड. राईट. हां, तर किती आहे हे? इथं -2 आणि -0 म्हणजे -2 इंटू 8 - 6 2 प्लस 1 हाईट, या रेक्टँगलची हाईट हे इथं दिलेलं आहे 1 इंटू 10 - 8, 10 - 8 म्हणजेच 2. एवढं हे 2 कॅन्सल, इथलं 2 कॅन्सल, किती आलं 4 प्लस 2 -4 प्लस 2 दॅट इज इक्वल टू 4 मीटर. 4 मीटर इज द डिस्प्लेसमेंट. चला आता डिस्टन्स काय येईल सांगा बरं मला. डिस्टन्स काय येईल? डिस्टन्स तोच याच्यामध्ये एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल प्लस एरिया ऑफ सेकंड ट्रँगल प्लस एरिया ऑफ थर्ड ट्रँगल प्लस एरिया ऑफ फोर्थ रेक्टँगल. फॉर्म्युला तोच आहे, फक्त स्केलार क्वांटिटी असल्यामुळे ॲड होते. 1/2 इंटू 2 इंटू 4 प्लस 1/2 इंटू 2 इंटू 2 प्लस 2 इंटू 2. इथं जे मायनस घेतलं होतं ते इथं प्लस घ्यायचं, तोच प्रॉब्लेम, काही चेंज नाही. 1 इंटू 2 पाय बेटा, हे 2 2 कॅन्सल, इथं आलं 4 प्लस 2 प्लस 4 प्लस 2, किती आलं हे? हे 4 आणि 2 6, 6 आणि 4 10 आणि 2 12, 12 मीटर. हे काय आलं? 12 मीटर is the distance covered by the particle during 10 seconds. Distance covered by the particle in 10 seconds, and this completes the numerical.